स्टार इंडिया वनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। स्टार इंडिया वनच्या बातमीचा इम्पॅक्ट। अण्णाभाऊ साठे नगरात ड्रेनेज सफाईला सुरुवात। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील ड्रेनेज लाईन चोकअप, साचलेले पाणी, दुर्गंधी आणि घाणीच्या समस्येबाबत डिजिटल तसेच प्रिंट मीडियातून वृत्त प्रसिद्ध होताच राशीन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी तथा प्रशासक रोहिदास कापरे यांनी तातडीने दखल घेतली। यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ड्रेनेज लाईन साफ करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। प्रशासक रोहिदास कापरे यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। तसेच नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन केले। जुना कुंभारगाव रोड तसेच मुख्य बाजारपेठेतील स्वच्छतेचे कामही लवकरच हाती घेण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। दरम्यान नागरिकांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अशोक जंजिरे, अमोल जाधव, महेश उकिरडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला। माध्यमांच्या वृत्तांकनानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। दरम्यान पाणी भरून झाल्यानंतर नळाचे कॉक व मोटार बंद करावी, वाया जाणारे पाणी सोडू नये, तसेच घंटागाडी आल्यानंतर कचरा तिच्यामध्येच टाकावा असे आवाहन ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे यांनी नागरिकांना केले। मी अशोक जंजिरे काल सोशल मीडिया प्रिंट मीडिया यामार्फत काल भाऊसाहेबांच्या निदर्शनास दिलं की जुना कुंभारगाव रोडचं कचरा, अण्णाभाऊ साठे नगरमधील गटार व्यवस्था, चेंबर, त्याबद्दल आज भाऊसाहेबांनी प्रत्यक्ष पाहणी करून काम चालू केलेलं आहे। विश्वास व्यक्त करत आहेत। भाऊसाहेबांनी जे काम चालू केले ती आज शेवटपर्यंत त्यांनी पूर्ण करावं ही सगळ्या अण्णाभाऊ साठे नगरच्या जनतेच्या वतीने आम्ही त्यांना नम्र विनंती करतो। भाऊसाहेब, काल सोशल मीडियावर मग आपले ग्रामपंचायत सदस्य जंजिरे साहेब, अमोल जाधव साहेब, महेश उकिरडे, उकिरडे साहेब यांनी ज्या समस्या मांडल्या होत्या खरोखरच काही अडचणीच्या बाबी आहेत आणि लोकांच्या जोपर्यंत सवय बदलत नाही त्या अडचणी ग्रामपंचायतसुद्धा एक हाती सोडू शकत नाही। यात ग्रामस्थांचा सहभाग ही तेवढाच महत्त्वाचा आहे। पाणी सुटल्यानंतर आपलं पाणी भरवून झाल्यानंतर स्वतःच्या नळ कनेक्शन बंद केलं पाहिजे। ते उघड्यावर किंवा सार्वजनिक रस्त्यावर पाणी सोडलं नाही पाहिजे। आज रोजी आपण पाहतो आहोत की कालचं जे पाणी आपल्याला दिसत होतं ते संपूर्ण आम्ही गायब झालेलं आहे। कारण ते काल नळ पाणी पुरवठा योजनेला पाणी सुटलं होतं आणि लोकांचे कनेक्शन चालू होते। तरी काही ज्या समस्या आहेत ते आम्ही आज युद्ध पातळीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामार्फत पूर्ण करून घेत आहोत आणि ग्रामस्थांच्या ज्या समस्या आहेत ते 100% सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। वार्ड क्रमांक 1 मी अमोल संजय जाधव, वार्ड क्रमांक 1 ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर आमचे सहकारी अशोक जंजिरे, त्याचबरोबर आमचे सहकारी महेशजी उकिरडे। तर आमच्या वार्डात गेले अनेक दिवसापासून प्रलंबित असणारे प्रश्न की ड्रेन लाईन, गटरीन, तर गटरी तर तुंबल्याच आहेत। तुंबल्या असल्या कारणाने आम्ही वरून प्रशासनाला सांगून बी आणि कर्मचारी कामकाज करत असतानाच अनेक त्यांना अडचणी येतात। अडचणी येत असताना स्थानिक लोकांनी बी तिथल्या अडचणी समजून घेऊन आपण बी आपला परिसर आपण कोणत्या पद्धतीने स्वच्छ ठेवला पाहिजे याचं बी भान जरा ठेवलं पाहिजे। आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी बी हलगर्जीपणा न करता जे आपले लोक ह्या परिसरात राहतात हे आपलं कुटुंब, हे आपलं घर, ह्या पद्धतीने जर सगळ्यांनी मिळून काम केलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील। आणि काल सगळ्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाला दाखवून दिलं आम्ही सगळ्यांनी, तर त्याची दखल घेऊन ग्रामसेवक आमचे कापरे भाऊसाहेब आणि स्वच्छता कर्मचारी टीम यांनी तातडीने आज स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली। तर त्यातून आभार व आमचे जे प्रलंबित प्रश्न असतील, ही गटरी 2 फुटाची असून 3-4 इंच कसं जास्तीत जास्त फूट करता येईल, पाईपलाईन नवीन पाईपलाईन जसं करता येईल त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, जेणेकरून ह्यो पाण्याचा, या गटरीचा आणि या स्वच्छतेचा प्रश्न कधी राहणार नाही। माझ्या मंदिराच्या कामाकडे सुद्धा लक्ष द्यावं। सर्वांना नमस्ते। आपण प्रत्यक्ष पाहता काल आपले अशोकराव जंजिरे, माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव और ये उकिरडे साहेब यांनी आपल्या या भागातल्या नागरी सुविधा
सुविधाबाबत सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियावर तक्रारी दाखल केल्या होत्या. आपल्याला मी सांगू इच्छितो की 2023ला मी ग्रामविकास अधिकारी म्हणून या ठिकाणी पदभार घेतल्यानंतर पूर्वीची जी परिस्थिती होती, इथं समाज मंदिर असेल, इथं शौचालयाची सुविधा नव्हती, या भागात कुठेही लाईटची आणि पियून ब्लॉकची सुविधा नव्हती. तर आपण हिरिरीने प्रशासनाकडे भाग घेऊन किंवा मागणी करून या भागात पियून ब्लॉक असतील, विजेची सोय असेल, नवी हे समाज मंदिरापासून जाणारी जुनी गटर आम्ही तोडून नवी गटर सुद्धा तिथं टाकलेली. परंतु त्याला जी मेन गटरला सपोर्ट येणाऱ्या ज्या गटर आहेत त्या जुन्या गटर आहेत आणि त्या नवीन टाकणं आवश्यक आहे. आज रोजी प्रशासक असल्यामुळे शासन सध्या प्रशासक ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीला आहेत त्याला कोणतंही अनुदान देत नाही. परंतु ग्रामपंचायतीने अतिशय जिद्दीने चिकाटीने या ठिकाणी शौचालय सुद्धा बांधून योग्य त्याची लाईट फिटिंग, पाण्याची सोय, नळाचे कनेक्शन काढून दिलेलं आहे. तसेच समाज मंदिर सुद्धा अतिशय सगळं कलर करून लोकांच्या ताब्यात लाईटचं आम्ही करून दिलेलं आहे. परंतु ग्रामस्थांनी सुद्धा काही आपल्या दैनंदिन ज्या सवयी आहेत थोडेशा बदलणं आवश्यक आहे. पाणी सुटल्यानंतर आपलं जे कनेक्शन आहे आपलं घराचं पाणी पूर्ण झाल्यानंतर बंद करून ठेवणं गरजेचं आहे. आणि परिसरात आपल्या ज्या घंटागाड्या येतात त्या जर नाहीच आल्या तर आमच्याकडे तक्रार करणं गरजेचं आहे. आणि आपला जो घंटागाड्याचा किंवा ट्रॅक्टरमध्ये आपल्या भागातला कचरा टाकावा अशी मी विनंती सर्व ग्रामस्थांना करतो. तसेच आपल्याकडचे पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, ती सुद्धा ग्रामस्थांनी वेळेवर जर भरली तर या सुविधा आपल्याला वेळेवर देणं शक्य होत आहे. आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा स्टार इंडिया. फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1ला फॉलो करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.